आज महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. वृत्तानुसार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांचे आज सकाळी निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील बारामती परिसरात लँडिंग दरम्यान त्यांच्या चार्टर्ड विमानाचा अपघात झाला. विमान धावपट्टीवर उतरायच्या प्रयत्नात असताना नियंत्रण सुटले आणि ते जमिनीवर कोसळल्याचे सांगितले जात आहे. या अपघातानंतर घटनास्थळी धूर आणि आगीचे लोळ दिसून आले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. बचावकार्य सुरू करण्यात आले, मात्र वृत्तानुसार या अपघातात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह सुरक्षा कर्मचारी आणि विमान कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. राजकीय वर्तुळात तसेच सामान्य नागरिकांमध्ये तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व मानले जात होते. राज्याच्या राजकारणावर त्यांचा दीर्घकाळ प्रभाव राहिला असून अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची होती. या अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक संचालनालय आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी तपास करत आहेत. अपघाताचे कारण तांत्रिक बिघाड होता की इतर कोणते कारण याबाबत अधिकृत अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान राज्य सरकार आणि राजकीय पक्षांकडून अधिकृत प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी अधिकृत निवेदन आणि तपशील समोर आल्यानंतर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि अधिकृत माहितीद्वारे पुढील अपडेट्स दिले जातील.